नमस्कार. लाईव्ह जागरूक वसईमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. वसई पश्चिमेच्या बाभोळा येथील अग्रवाल दोशी कॉम्प्लेक्स मध्ये मयंक ज्वेलर्स हे दुकान आहे. या दुकानात मालक रतनलाल संघवी वय 67 आणि त्यांचा मुलगा मनीष संघवी हे असतात. शुक्रवारी मनीष संघवी कामानिमित्ताने बाहेर गेले होते. रात्री 9:15च्या सुमारास रतनलाल संघवी दुकान बंद करण्याच्या तयारीत होते. ते दागिने असलेले ट्रे कपाटात ठेवत होते. त्यावेळी 2 सशस्त्र हल्लेखोर दुकानात शिरले. दुकानात शिरताच त्यांनी संघवी यांच्यावर हल्ला केला. त्यांनी बंदुकीच्या दट्ट्याने संघवी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. संघवी यांना आतल्या खोलीत डांबले आणि दागिन्यांचा ट्रे घेऊन ते चोर पसार झाले. हल्लेखोरांपैकी एकाने डोक्यात हेल्मेट घातले होते तर दुसऱ्याने मुखपट्टी लावून चेहरा झाकला होता. या हल्ल्यात संघवी प्रचंड जखमी झाले आहेत, मात्र आता त्यांची परिस्थिती स्थिर आहे. या लुटीच्या घटनेमुळे परिसरातील सराफ मालक आणि दुकानदारांमध्ये प्रचंड घबराट झाली आहे. परिसरात पोलीस चौकी उभारावी अशी मागणी परिसरातील दुकानदारांनी केली आहे. दोघे हल्लेखोर अचानक सराफ दुकानात शिरले आणि त्यांनी बंदूक सदृश्य वस्तूने संघवी यांना मारहाण करत लूट केली, अशी माहिती पोलीस उपायुक्ता परिमंडळ 2 पौर्णिमा चौगुले श्रींगी यांनी दिली. या लुटीत आणखी आरोपी असू शकतील. आम्ही सर्व 6 पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथकांतर्गत तपास करत आहोत, असंही त्यांनी सांगितले. हल्ल्यापूर्वी रेकी केली असल्याची शक्यता आहे, अशी माहिती देखील पोलिसांनी दिली. सुरू होतं. रतनलाल संघवी यांचं दुकान आहे मयंक ज्वेलर. ते वाइंडिंग अप करत असताना अचानक त्यांनी फोर्सफुल एंट्री केली आणि ते ट्रे आत ठेवत होते त्यांच्या लॉकरमध्ये. तर त्या ठिकाणी त्यांनी त्याच्याकडे गन्स सदृश एक वस्तू होती, त्यांनी डोक्यावर असॉल्ट केलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी इंज्युर्ड करून तो ट्रे घेऊन ते पळून गेलेले आहेत. फुटेजनुसार 9 ते 13 मिनिटांची घटना आहे. 2 लोक दिसत आहेत. कदाचित अजून लोकही असू शकतील. प्लांट असू शकते, हे रेकी झालेली असू शकते. सर्व टीम ॲक्टिवेट केलेले आहेत. 6च्या 6 पोलीस स्टेशनमध्ये माझ्या DB सध्या त्याच्यावर काम करत आहेत. नक्कीच आम्ही काही तासांमध्येच त्या इसमांना पकडू. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.